हॅलो, शोभा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत भरपूर भाज्या घालून बनवलेला व्हेज पुलाव. कमीत कमी मसाले आणि भरपूर भाज्या घालून हेल्दी असा बनवलेला व्हेज पुलाव. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सर्वप्रथम इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅन आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बटर आणि तेल घालून गरम करून घ्यायचं आहे. बटर आणि तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून आपल्याला जिरे थोडे तडतडू लागले की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला तेलामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. हा व्हेज पुलाव जर कोणी आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर हा बेत खूप छान आहे. कुणाला समजणार देखील नाही की हा व्हेज पुलाव घरी बनवला आहे. आता मी यामध्ये गरम मसाला घालणार आहे. 1 तमालपत्र, 2 लवंग, 2 काळी मिरी असं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला तेलामध्ये मसाले आणि कांदा छानसा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट पाहूया आपल्या भाज्या शिजल्यात का. हे पहा, आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. आता मी यामध्ये गरम मसाला घालणार आहे. इथे 1 चमच गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमच किचन किंग मसाला. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी भात शिजवून घेतलेला आहे. भातामध्ये मी मीठ घालून शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता परत मीठ घालायची गरज नाही. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी आता थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि हिरव्या पातीचा कांदा हे आता आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचा आहे. आपला आता व्हेज पुलाव तयार झालेला आहे.